नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कृषी विज्ञान केंद्र जे बारामती येथे आहे तिथं एक कृषी प्रदर्शन जे भरलेलं आहे त्याचा दिनांक आहे 17 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत। तर यामध्ये आपल्याला विविध जे नाविन्यपूर्ण असं तंत्रज्ञान आहे, आधुनिक शेती आणि ज्या अमर्यादित संधी आहे याचा एक उत्साहपूर्ण कृषी महोत्सव बघायला मिळणार आहे। तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर काळी आई नाळ मातीशाही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला जितकं दाखवलं जाईल, जितकं आपल्याला हे पूर्ण घेतलं जाईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तितकं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आपण बघू शकता सुरुवातीचं असं सुंदर असं फळांचं त्यांनी डेकोरेट केलेलं आहे। आता आपण जसं जसं आज जाऊ तसं आपण आपल्या शेतकरी बांधवांना हे सर्व काही दाखवत जाऊ। समोर आल्यानंतर शेतकरी बांधवांना आपल्याला इथं बघायला मिळतंय जे हायड्रोपोनिक्स शेती म्हणून आपण जी ओळखली जाते, एक आधुनिक शेती। तर त्यामध्ये आपण बघू शकता स्ट्रॉबेरी लागलेली आहे, समोरच मिरची आहे, टोमॅटो पण आहे, की मातीविना शेती ही एक संकल्पना आहे, मातीविना शेती, आणि त्याला आपण हायड्रोपोनिक्स शेती असं म्हणतो। तर एकदम बढिया असं भरपूर असे शेतकरी इथं आलेले आहेत, खूप असे शेतकरी आलेले आहेत, प्रचंड अशी गर्दी आहे आणि खूप प्रोत्साहाने शेतकरी इथं उत्साहाने इथे शेतकरी आलेले आहेत। समोर आल्यानंतर आम्हाला हे एक दिसले की पाण्यामध्ये ज्या कुंड्या आहेत त्या आपोआप उडतात, गोल फिरत आहेत, त्यामध्ये पूर्ण भाजीपाला वगैरे आहे की कमी जागेमध्ये जास्त भाजीपाला उत्पादन कसं घेतलं जाईल। याच्या मागची जी संकल्पना आहे ती हीच आहे की कमी जागेमध्ये जास्त भाजीपाला उत्पादन आपण कसं घेऊ शकतो, हे पण एकदम बढिया आहे। समोर आल्यानंतर आपल्याला असं दिसलं की एकाच झाडाला वरती टोमॅटो आणि खाली बटाटा, तर याचं नाव ठेवलं त्यांनी पोमॅटो, म्हणजे एकाच झाडाला बटाटे आणि टोमॅटो। समोर आल्यानंतर आपल्याला जे दिसतंय तर ही जी आपली पानगोबी आहे ही रेड पानगोबी आहे, आपण म्हणजे गुलाबी कलर आणि रेड कलर यामध्ये ही पानगोबी आहे। तसंच आता आपण ही समोर बघताय ही पण एक पानगोबीचं हे आहे, एक प्रकार आहे पानगोबीमध्ये। आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। कृषी प्रदर्शन हे बारामती येथे 17 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत आहे। ज्या शेतकऱ्यांना शक्य झाले ते येऊन बघू शकतात। मी बघितलं, खूप असं छान एकदम बढिया असं प्रदर्शन आहे। त्यानंतर समोर बघू शकता तुम्ही एकदम असं सुटसुटीत लागवड कशी असावी हे असं संपूर्ण माहिती तिथं ऑलरेडी दिलेली आहे, तिथं दिलेली आहे की लागवड किती अंतरावर असावी, काय असावी। इतकं मोठं प्रदर्शन आहे की आपण जर एकाचे व्हिडिओ बनवायला गेलो तर आपल्याला 3 दिवस लागेल एवढं। तिथं नंतर आल्यानंतर हे बघू शकता समोर एक सूर्यफुलाची एक जात आहे, तिची हाईट जी आहे म्हणजे तिची जी उंची आहे ती फक्त 2 फुटापर्यंत आहे आणि त्याच्यातच त्याला फ्लावरिंग येऊन त्याचे हार्वेस्टिंग होतं। तसंच हे समोर आल्यानंतर थोडासा विचित्र प्रकार दिसला गोबीमध्येच, की एका झाडाला जे गोबीचे फ्रूट लागतात ते 80 ते 90 फ्रूट लागतात एका गोबीच्या झाडाला। आणि त्यांचा आकार जो असतो गोबीच्या जो फळांचा आकार आहे, जसं आपल्या इकडे कसं 1 किलो 2 किलोचा आकार असतो फळांचा, ते एकदम लिंबाच्या आकाराचे ते आकाराचे फळं लागतात। आणि हे फळं लागतात ना असं खोडाला लागतात, त्या झाडाच्या वरती नाही येत ते। असं आपण भरपूर काही व्हिडिओ पूर्ण पाहत चला, आपण असं भरपूर काही नवीन प्रत्येक गोष्ट आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथून, की आपल्याला नवीन काय बघायला भेटेल। हे बघू शकताय इथं आपण बघू शकता टोमॅटोचं असं एकदम पद्धतशीर आणि एकदम सुटसुटीत असं नियोजन केलेलं आहे। यामध्ये आपण जे जाडवाली बघताय ती आपली देसी व्हरायटी आपल्या इकडली। त्याच्यानंतर ही चेरीमध्ये येते की याला फळांचं जी संख्या आहे ती भरपूर प्रमाणात फळांची संख्या आहे, म्हणजे एका क्लस्टरमध्ये जवळपास हे 15 ते 16 फ्रूट लागतात। त्याच्यानंतर समोर आपण असं हे बघत चाललेलो आहे, एकदम असं बढिया आहे। सर्व शेतकऱ्यांनी अशी विनंती आहे की त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघावा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की कृषी प्रदर्शन ही किती व्यवस्थितपणे तिथं आहे। आता इथं आपण बघू शकता कलम न केलेले वांगे आणि कलम केलेले वांगे, ह्या दोन्हीमध्ये पहा, जिथं कलम केलेले वांगे तिथं फुटव्यांची संख्या ही जास्त आहे आणि ते झाड सुद्धा थोडं रगदार आहे। एकदम बढिया दोन्हीमधला फरक कळतोय आपल्याला, कलम केलेले वांगे आणि न कलम केलेले वांग्यामध्ये। शेतकरी बंधूंनो, आता इथं बऱ्याचशा कंपन्यांचे क्रॉप शो आहेत, ते पण आपण बघणार आहोत समोर। प्रत्येक कंपनीचे ते क्रॉप शो पण आहेत, ते पण आपण एक पूर्ण सविस्तर त्यांच्या ज्या व्हरायटी आहेत त्यांच्या जाती आहेत ते पण संपूर्ण बघणार आहोत।
पहिलाच दिवस आहे आणि सकाळची वेळ आहे, तरी खूप खूप म्हणायला काहीच खूप गर्दी आहे. आता परत जसं जसं थोड्या वेळानं परत इथं अजून गर्दी होत जाणार आहे. आपण बघू शकता एकदम असं परफेक्ट असं नियोजन इथे आहे. आणि छोट्या मोठ्या एरियामध्ये नाही, जवळपास 200 ते 250 एकरमध्ये हा कृषी प्रदर्शन आहे. आणि हे भारतातील सर्वात मोठं प्रदर्शन आहे. आणि लाईव्ह प्रदर्शन आहे, डेमो प्रदर्शन आहे, की इथं आपण प्रत्यक्ष जे कंपन्यांचे क्रॉप आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्रांचे जे प्रयोग आहेत ते आपण बघू शकता. तसंच आपण समोर आल्यानंतर बघू शकतो की तर केळी जी केळी आहे तर आपण जे बघितली ही लाल केळी आहे. आणि खूप असं सुंदर त्यांनी त्याला हे केलेलं आहे, ट्रीट करून व्यवस्थित असं आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतायत ते, की अशा पद्धतीनं सुद्धा शेती आपण करू शकतो. यावरती काही इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेली आहेत केळी पिकामध्ये, त्याचा लागवड कालावधी कधीचा होता, काय होता. इथं केळी तर एक केळीचं पण एकदम बढिया होता. घडाची संख्या बघायला गेलं तर खूप असे मोठमोठाले घडं तिथं लागलेली होती केळीमध्ये. त्याच्यानंतर समोर आम्ही चालतच होतो की आपल्याला समोर येताच बोर्ड दिसला. इथं फक्त काय आहे की फक्त जे आपलं ऊस आहे तर ऊसांच्या जाती आणि ते आपण कसं म्हणजे आपण ऊसामध्ये काय त्याची लागवड कधी करू शकतो, त्याच्यानंतर त्यामध्ये आपण त्याची खताचे व्यवस्थापन, त्याच्यानंतर त्याचा काढणीचा वेळ, हे प्रत्येक गोष्टी तिथं लाईव्ह डेमो त्यांनी तिथे दिलेले आहेत. असं नाही आहे की एक फक्त थोडंसं काहीतरी 2-4 ऊस लावायचे आणि दाखवायचे, पूर्ण असं एकदम पद्धतशीर सुटसुटीत आहे. म्हणून म्हणतोय खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाचं कृषी प्रदर्शन आहे. आपण जर येणं झालं तर सर्वांनी यायला काहीच हरकत नाही. पैसे वसूल होतात कृषी प्रदर्शन बघून. आणि ऊस म्हणजे इथपर्यंत ऊस आहे, 30-30 फुटापर्यंत ऊस वाढलेले आहेत, 25 ते 30 फुटापर्यंत ऊस वाढलेले. आणि प्रत्येक असे त्यांचं बघू शकता आपण व्यवस्थित. एक 25 ते 30 फुटापर्यंत ऊसाची हाईट झालेली इथं त्यांनी ती बांधणी केलेली आहे. आणि हे सारं लाईव्ह आणि डायरेक्ट आपण ते डोळ्यानं बघू शकतात. किंवा असं फक्त 7-8 ऊस लावले तसं नाही, पूर्ण त्यांनी 1-2-2, 5-5, 10-10 गुंठ्याचं गुंठे लावून पूर्ण आपल्याला दाखवायचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे बघा, ही एकदम जबरदस्त अशी व्हरायटी आहे. जसं जसं आपण समोर जाऊ आपल्याला बरंचसं अजून बरंच बघायला भेटणार आहे. आपण विचार पण नसेल केला अशा व्हरायट्या, अशा जाती आणि असे नवीन नवीन प्रयोग. म्हणून म्हणतो शेतकरी बांधून जर आपलं येणं होत असेल तर आपण बारामती येथे येऊ शकता, कारण भरपूर वेळ आहे. आजची तारीख आहे 18, हे 24 जानेवारीपर्यंत अजूनही आपण या. त्याच्यानंतर समोर आल्यानंतर इथं थोडंसं फिरून आल्यानंतर थोडंसं बसण्यासाठी इथं थोडंसं आराम घेण्यासाठी एक बनवून ठेवलेलं आहे त्यांनी, किंवा तुम्ही इतकं फिरल्यानंतर थोडं 1-2 मिनटं बसू शकता. त्या हिशोबाने आम्ही इथं बघतच होतो. इथं यांनी जे ठेवलेले आहेत ते इतकी माहिती व्यवस्थित देतात. आपण त्यांना कोणतीही माहिती कोणत्याही पिकाबद्दल विचारली एकदम अशी बढिया अशी माहिती देतात तिथले विद्यार्थी, जे कृषी प्रदर्शनसाठी त्यांनी जे ठेवलेले आहेत ते. हा ऊस बघू शकता आपण. हा ऊस आहे तो जो म्हणजे एक त्यांनी जी बांधणी केलेली आहे तिची, की तो ऊस म्हणजे एक 25 ते 30 फुटापर्यंत वाढलेला आहे. आपण बघू शकता तो एक समोर व्यक्ती उभा आहे, त्याची हाईट आणि त्या ऊसाची हाईट, त्या दोघांची उंची बघू शकता. इतकं जबरदस्त असं यांनी नियोजन केलेलं आहे, इतकं जबरदस्त असं कृषी प्रदर्शन हे मी तर आयुष्यात पहिल्यांदा बघत होई. तर आपण पण वेळ असेल तर येऊ शकता, बघू शकता. एकदम जबरदस्त असं कृषी प्रदर्शन बारामती येथे आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो. नंतर समोर आल्यानंतर आम्ही ॲडव्हान्टा कंपनीच्या क्रॉप शोमध्ये एंट्री मारली. इथं पाहताच तर आम्हाला पहिलं पीक दिसलं सुरुवातीचं, ते होतं आपलं बीट. खूप असं एकदम परफेक्ट लागवड, मल्चिंगवर लागवड केलेली आहे. साईज पण बघू शकता आपण. साईज म्हणजे 1 किलोपर्यंत ह्या बीटाची साईज झालेली आहे. या जातीचं नाव आहे निलिमा. एकदम जबरदस्त असं कुठलंही तण नाही, काही नाही, बिलकुल असं जी लागवडीची पद्धत आहे ते आपल्याला एकदम पद्धतशीर असं बघायला मिळते. त्याच्यानंतर इथं त्यांची पानगोबी आहे ॲडव्हान्टा कंपनीची, ती सुद्धा इथं आपल्याला बघायला मिळते.
आपल्याकडून जितकं क्रॉप शोमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या चांगल्या चांगल्या जाती दाखवल्या जाईल ते आपण आपलं दाखवायचा प्रयत्न करणार आहे. समोर आल्यानंतर जी ढोबळी मिरची आहे आपली सिमला मिरची, ते एक एंजल नावाची त्यांची व्हरायटी आहे. ती पण आपण बघू शकता. भयान असं फ्रुटिंग आहे, भयान खूप जास्त फ्रुटिंग. लागवडीची पद्धत पण व्यवस्थित, एका बेडवरती 2 लाईन झागझिग पद्धतीमध्ये असं भरपूर फ्रुटिंग आहे. त्याच्यानंतर समोर आल्यानंतर आपल्याला जी त्यांची मिरचीची जात आहे ADV 7642 अशी जबरदस्त व्हरायटी आहे, हाय यील्ड देणारी. आपल्या महाराष्ट्रात बऱ्याचशा भागात ही व्हरायटी लावल्या पण जाते. वजनदार व्हरायटी आहे. फ्रुटिंग तर भयान फ्रुटिंग लागलेलं आहे, भयान. आपण विचारही करू शकत नाही इतकं भयान फ्रुटिंग लागलेलं आहे. क्वालिटी जबरदस्त. आणि जी भेंडीची व्हरायटी ADV 839 ही एक उन्हाळी भेंडी आहे. तर ह्या भेंडीमध्ये आपण फक्त हिची लागवड उन्हाळ्यामध्ये करू शकतो. जबरदस्त असे हाय यील्ड देणारी व्हरायटी ही आहे, ही पण 839. त्याच्यानंतर आहे स्वर्णा. ही पण व्हरायटी आपण जी लावू शकतो, तर ही व्हरायटी आपण पावसाळ्यामध्ये लावू शकतो. स्वर्णा ॲडव्हान्टा कंपनीची व्हरायटी आहे स्वर्णा. क्रॉप शो एकदम जबरदस्त आहे साहेब, एकदम बढिया असं वातावरण आहे. त्यामध्ये क्रॉप शो बघायला भेटते आपल्याला. टोमॅटोमध्ये आहे ADV 3032 म्हणून त्यांचं टोमॅटो आहे. राऊंड शेपमध्ये येतं, गोल शेपमध्ये. हे पण खूप बढिया व्हरायटी आहे. त्यानंतर ॲडव्हान्टा कंपनीची मधुराज म्हणून एक स्वीटकॉर्न आहे, मधुमक्का. ती एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. चला म्हटलं ॲडव्हान्टा कंपनीची मक्वा दाखवून देऊ थोडीशी. आता आहे त्यांच्या पण 2-3 व्हरायटी आहेत. त्यानंतर त्यांची स्वीटकॉर्नमध्ये आपली दुसरी गोल्डन हनी, की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात तिची लागवड केली जाते. गोल्डन हनी, मधुराज, जबरदस्त असं लागवडीची पद्धत. एका बेडवर 2 लाईन, जबरदस्त शेतकरी बंधूंनो, आपण पाहण्यासाठी येऊ शकता. ही आपली बेबी कॉर्न, जी PSC 792 म्हणून येते, ती बेबी कॉर्न एकदम छोटं कणीस. आपण इथं बघू शकता ॲग्रोस्टार कंपनीची सुतेज नावाची एक कॉटनची व्हरायटी आहे, कपाशीची व्हरायटी आहे. त्यामध्ये कमीत कमी 150 बोंड इथे लागलेले आहेत. आपण इथं बघू शकता कांदे, जे आपला कांदा लागवड आहे ते कांदा लागवडीची पद्धत. एका बेडवरती 3 लाईन. कांद्याचा साईज बघू शकता, एकदम चमकदार असं काय. आणि ॲग्रोस्टार कंपनीचं हे त्यांनी ट्रीट केलेला हा प्लॉट आहे. आणि त्यांची ती व्हरायटी पण आहे रणवीर म्हणून. एकदम जबरदस्त असं ॲग्रोस्टारचं पण इथं खूप मोठं क्रॉप शो आहे यांचा पण. खरोखर लागवडीची पद्धत, ड्रिप इरिगेशन वगैरे असं आल्यानंतर सर्वच गोष्टी इथं आपल्याला एकदम पद्धतशीरपणे बघायला मिळतात. एकदम बढिया असं त्यांनी हे केलेलं आहे. इथं त्यांची एक व्हरायटी पण आहे क्रिस्टल म्हणून पानकोबीमध्ये, ती पण बघू शकता किती बढिया आहे. हे सर्व काही बघत असताना आता खूप बोर झालं होतं चालून चालून. त्याच्यानंतर इथं आपल्याला दिसली फुलशेती. फुलशेती बघून थोडं मनाला प्रसन्न वाटलं. विविध वेगवेगळ्या जातींचे फ्लावर, फुलं, फुलशेती आपल्याला इथं बघायला मिळतात. असं खूप वेगवेगळे पद्धत, खूप वेगवेगळे काय म्हणतात, वेगवेगळ्या जातींचे जे की इथं आपल्याला बघायला भेटतात. खूप असं सुंदर फुलांचं यांनी इथं क्रॉप शो केलेलं आहे. हे कृषी प्रदर्शन विज्ञान केंद्र बारामती यांनी हे यांचं आहे, हा उपक्रम यांचा आहे, हा कोणत्या कंपनीचा नाही आहे. जसं बढिया असं त्यांनी नियोजन केलेलं आहे फुलशेतीमध्ये. शेतकऱ्यांना फुलशेतीमध्ये प्रोत्साहन देण्याचं जबरदस्त असं काम बारामती कृषी विज्ञान केंद्र यांनी केलेलं आहे. फुलशेती तर बघितलीच आपण, पण गार्डनिंग जे आपल्या घरासमोर गार्डनिंग वगैरे, त्यामध्ये कोणती फुलं, आपण जे फुलं वगैरे जे फुलांचे वापरतो किंवा आपण जे फुलं लावतात त्यांचं पण इथे त्यांनी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला की गार्डनिंगमध्ये पण तुम्ही अशी फुलांचे वगैरे आपलं फक्त शो म्हणून लावू शकतात. हे बघू शकता. आता मुलं आणि मुलींची सुद्धा जे शैक्षणिक मुलं मुली त्यांची पण आता गर्दी ही वाढत चाललेली आहे. समोर मग आम्हाला दिसला आपल्या अंकुर कंपनीचं क्रॉप शो. तर यामध्ये गिरिजा नावाची जी कारल्याची व्हरायटी ती बघू शकता, व्हाईटमध्ये जबरदस्त असं फ्रुटिंग लागलेलं आहे याला. त्याच्यानंतर समोर आल्यानंतर त्यांचीच जी व्हाईटमध्ये आहे, लॉंगमध्ये जी व्हरायटी ती त्यांची अंकुर 112, ही पण असं जबरदस्त व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. मी पूर्ण इथं जितकं आपल्याला शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण व्हिडिओ हा खूप जबरदस्त होणार आहे आजचा. आणि माझं इथं परत एकदा सांगतोय, पुन्हा तुम्हाला एकदा परत सांगतो, शेतकरी बंधूंनी आपलं जर येणं होत असेल तर आपण यावं, कारण खूप असं जबरदस्त काही बऱ्याचशा गोष्टी अशा आहे शेतकरी मित्रांनो की आपण शिकू शकतो. लागवडीची पद्धत, त्यानंतर कोणत्या जाती आपण वापरल्या पाहिजे, त्याच्यानंतर कोणत्या कालावधीमध्ये कोणती जात, असं संपूर्ण मार्गदर्शन इथं या प्रत्येक कंपनीद्वारे केलं जात आहे.
मी तर धन्यवाद देतो कृषी विज्ञान केंद्र बारामती यांना की त्यांनी एवढं मोठं की जे भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शनी ते त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरवलं. आपण पाहू शकता आता इथं जी आहे इथं फ्रुटिंग लागलेली नाही आहे, थोडंसं लेट झाला असावं हे कदाचित, कारण इथं व्हरायटी तर लावलेली आहे पण त्याला फ्रुटिंग वगैरे काही लागलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपण लगेच त्याला फ्रुटिंग नसल्यामुळे आपण लगेच चेंज केलं. त्यानंतर आपण बघू शकता जे आपलं संकरित टरबूज आहे हॅलो, हे पण एक जबरदस्त असा वाण आहे हॅलो म्हणून त्यांचा अंकुरवाल्यांचा, की ज्याचं जी साईज आहे ती 6 ते 7 kg पर्यंत होती. त्याच्यानंतर हे आपण पाहू शकतो हा पण एक पंपकिनचा एक जात आहे ज्याची साईज ही 10 ते 12 kg पर्यंत होती आणि याचं जे नाव आहे ते आहे पेपो. हे एक संकरित वाण आहे. असंच बघत बघत आता तुम्हाला जितकं होईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो. खूप फ्रेश म्हणजे खूप भारी वाटतंय की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा कृषी प्रदर्शन आपल्याला बघायला भेटतं इथे. हे आहे संकरित वाण भीम की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते. आपण याला काशीफळ वगैरे आपल्या एरियात जे जे नाव आहेत ते आपण याला म्हणू शकतो. इथे एकदम जबरदस्त असं हळदीचं आपलं बघता बघता एका ठिकाणी हळदीचं क्रॉप दिसलं. म्हटलं बघावं याला काय तर एक जबरदस्त यारा कंपनी यामध्ये ट्रीटमेंट केलेली याला जबरदस्त अशी हळदीचं पण क्रॉप एकदम बढिया आहे. समोर आपल्याला दिसलं यांचं एक स्क्रीन कृषी प्रात्यक्षिके व कृषी प्रदर्शन. शेतकरी बांधवांनो आता थकून आता थोडंसं बसावं असं वाटत होतं पण समोर आल्यानंतर दिसलं स्टॉल लागलेले आहेत, व्हेज नॉन व्हेज संपूर्ण इथं स्टॉल वगैरे सारी जेवणाची व्यवस्था केली. किती निसर्ग म्हणजे किती बढिया असं जेवणाची व्यवस्था आहे. आपण बघू शकता पूर्ण होतं त्यामध्ये नॉन व्हेज होतं, त्यामध्ये व्हेज पण होतं आणि संपूर्ण असं एकदम सिस्टमॅटिकपणा होता पूर्ण कृषी प्रदर्शनामध्ये. की समोर आपण पाहू शकता की इतके लोक इथं आहेत नुसतं जेवण्यासाठी, तर पाठीमागे किती असेल आणि समोर किती असेल. तर खूप असा प्रचंड प्रतिसाद पहिल्याच दिवशी कृषी प्रदर्शनात मध्ये आपल्याला बघायला मिळतो. पहिलाच दिवस आणि साऱ्यांचं आता जवळपास 3 वाजलेले आणि साऱ्यांना भुका वगैरे लागलेले आहे त्यामुळे सारे जेवण करत आहे. समोर आल्यानंतर आम्ही ह्या टेंटमध्ये आतमध्ये गेल्यानंतर एवढं हे नव्हतं, विशेष नव्हतं. फक्त कंपन्यांचे प्रोडक्ट होते की जे आपल्या वॉटर सोल्युबल खतं आहे, पेस्टिसाईड आहे यांचे स्टॉल होते आणि त्यामध्ये त्यांनी ते प्रात्यक्षिक दाखवलं होतं की हे प्रोडक्ट यूज केल्याने नेमकं फळांची किंवा मालाची जी क्वालिटी आहे ती कशी आहे. तर आपण हे बघू शकता निसर्ग क्रॉप केअर म्हणून एक कंपनी आहे, त्यांचे काही वॉटर सोल्युबल खतं वगैरे मायक्रोन्यूट्रन जसं संपूर्ण रेंज आहे अशा स्टॉल होते. आतमध्ये आम्ही जसं जसं बघत गेलो पूर्ण याच्यामध्ये प्रत्येक कंपनीचे पेस्टिसाईडचे केमिकलचे सर्व असे स्टॉल होते. इथं आपण बघू शकता सुजल कंपनीचं इरिगेशनचं आहे आणि असंच पूर्ण इरिगेशन वगैरे शेतीसाठी लागणारे पूर्ण छोटे मोठे साहित्य असे स्टॉल आतमध्ये भरपूर आहेत की जे आपल्याला बघायला भेटतात. इथं आपण बघू शकता टिश्यू कल्चरची जी रोपे आहेत केळी पपई वगैरे ते आपण पाहू शकतो. आता इथं नमो म्हणून एक आहे कंपनी आहे, त्यांचे ते टिश्यू कल्चरचे रोपं वगैरे हे बघू शकता आपण. पपईचं असं सुंदर असं रोप हे ते आहे समोर. पण समोर असे बरेच हे स्टॉल लागलेले आहेत, प्रत्येक प्रायव्हेट कंपनीचे स्टॉल आहेत समोर. पण समोर आल्यानंतर आपण पाहू शकता ग्रीन हाऊसमध्ये जे आपलं फुलशेती आहे, जे विदेशी जे फुलं आहेत की ज्यांना खूप मागणी असते, खूप डिमांड असते, हे आपण बघू शकता. हे ग्रीन हाऊसमध्ये यांनी हे लागवड केलेली आहे याची. असं जबरदस्त अशी क्वालिटी आहे. डेमॉन्स्ट्रेशन म्हणून त्यांनी ते बाहेर ठेवलेलं आहे. आतमध्ये पूर्ण ग्रीन हाऊसमध्ये ही फुलशेती आपल्याला बघायला मिळते. आणि हे जे प्रात्यक्षिक आहे हे कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचं स्वतः आहे. तर शेतकरी बंधूंनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळी आई नाळ मातीची हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर इथं आम्ही आता बाहेर जाण्याच्या तयारीत आहे. आता हे सर्व काही बघून झालेलं आहे.